हे गाइज, वेलकम टू आवर फर्स्ट एवर यूट्यूब व्हिडिओ. तर गाइज बेसिकली हा जो व्हिडिओ आहे ना, हा आमचा यूट्यूबचा पहिला व्हिडिओ आहे. तर तुम्हाला ह्या चॅनलवरती भरपूर असा मिक्स कॉन्टेंट बघायला भेटेल, जसं की फूड रिलेटेड म्हणा, ट्रॅव्हल, देन DIYs, चॅलेंज आणि भरपूर अशा गोष्टी ज्या नवीन आहेत त्या सगळ्या तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला भेटेल मस्त. अँड आय होप यू विल लाईक अ कॉन्टेंट. सो लेट्स स्टार्ट. आणि बेसिकली आज आमचा असा प्लॅन आहे की आम्ही जाणार आहे नवशा गणपतीला. सो आम्ही विचार केला की चॅनल सुरू करायच्या आधी किंवा ही जर्नी सुरू करायच्या आधी आम्ही छान असे बाप्पाचे दर्शन घेऊ. सो आता आम्ही चाललो आहे नवशा गणपतीला, जे की नाशिकला आहे. सो येस, आम्ही तुम्हाला दाखवतो नवशा गणपती कसं आहे. सो लेट्स गो. लेट्स गो. सो गाईज, आता आम्ही आलो आहे नवशा गणपतीला आणि आता आम्ही जातो आहे आतमध्ये. सो तुम्हाला आता आम्ही आजूबाजूचा छान असा परिसर दाखवतो. सो लेट्स गो. गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं हे मंदिर शांत, प्रसन्न आणि भक्तिमय वातावरणासाठी भरपूर प्रसिद्ध आहे नाशिकमध्ये. मंदिराकडे पाऊल टाकताच एकदम भक्तिमय आणि उत्साही वातावरण अनुभव करायला मिळतं. इथल्या एंट्रन्सलाच तुम्हाला भरपूर असे स्टॉल्स बघायला भेटतील. कुठे फुलं तर कुठे माळा, प्रसाद किंवा पूजेचं सामान तुम्हाला सर्व इथे भेटेल. इथे मी सुद्धा गणपती बाप्पाला नारळ, फुलं आणि माळ घेतली. असं मानलं जातं की इथे मनापासून केलेला नवस बाप्पा नक्की पूर्ण करता, म्हणून या गणपतीला नवशा गणपती म्हणतात. मंदिराच्या प्रवेशद्वारात पाऊल टाकता सर्वप्रथम नजरेत भरतात त्या असंख्य घंटा. ह्या घंटा केवळ सजावटीसाठी नाहीत, तर प्रत्येक भक्ताच्या श्रद्धेची आणि गणरायावरील अढळ विश्वासाची साक्ष आहेत. अशी मान्यता आहे की भक्ताचा जर नवस पूर्ण झाला तर तो गणरायाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथे घंटा अर्पण करतो. त्यामुळे मंदिराच्या परिसरात आणि प्रवेशद्वारात तुम्हाला विविध आकाराच्या हजारो घंटा पाहायला भेटतात. प्रत्येक घंटामागे एक कथा, एक प्रार्थना आणि गणरायाने पूर्ण केलेला एक नवस आहे. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी गुगलवरून फोटोज डाउनलोड करून व्हिडिओमध्ये अटॅच केले आहेत. मंदिरातील गणपतीची मूर्ती अत्यंत आकर्षक असून तिचे डोळे जिवंत भासतात. इथे महादेवाच्या पिंडीची सुद्धा स्थापना केली आहे. गणपती बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर महादेवाचेही दर्शन घेतले जातात. मंदिराच्या पलीकडे खाली शांत अशी मस्त जागा आहे, थंडगार, जिथे तुम्ही बोटिंगही करू शकता किंवा निवांत मस्त बसू शकता. तुला कसं वाटतं लिसा इकडे आल्यावर? एकदम छान वाटतं, एकदम मन प्रसन्न वाटतं. ॲक्च्युली खूप पॉझिटिव्ह वाटतं. सो आम्ही नेहमी इकडे येत असतो नवशा गणपतीला आणि नेहमी आम्हाला इकडे आल्यावरती इतकं पॉझिटिव्ह, शांत आणि इतकं मस्त वाटतं ना की काय सांगू. सो गाईज, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल आणि भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.